सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझा मोठा भाऊ आलेला होता जयंतीसाठी. आता तो गुजरातला सध्या जॉबवरती आहे. त्याची तिकडेच पोस्ट झालेली. 7-8 दिवसांच्या सुट्टीनंतर आता ती घरी चाललेला आहे. पण जाता जाता काही घरच्या गोष्टी त्याला घेऊन जायच्या होत्या. तसं आईने घरती त्याला पापड, कुरडया, तळलेल्या बऱ्याच वस्तू बनवून ठेवलेल्या आहेत. पण तरीसुद्धा त्याला मसाला न्यायचा होता. वहिनींनी सांगितलं होतं मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आता मी त्याला घेऊन, वहिनीला घेऊन निमगाव घेतला जाणार आहे लाल मिरची घ्यायला. मित्रांनो, तो आता इथून गेल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी इकडे येणार आहे गावाकडे. तोपर्यंत तो गुजरातलाच राहणार आहे. मग आता वेळी त्याला सामान पॅकिंग करायचं म्हटल्यानंतर त्याला लागणाऱ्या वस्तू घ्यायला जावंच लागतील. तर आम्ही चाललोय. तर भेटूया तिथे गेल्यानंतर. बाय. जोड त्याच्या हसते गावचा हिर आहे. ते हिर वडापाव खायला आलं तर कुंभार वडापाव. तर मित्रांनो, तुम्ही बघा, मिरची घेण्यासाठी आम्ही पोचलेलो आहे. लाल लाल मिरची ठेवलेली आहे. खूप अशी तिखट मिरची आहे. आणि मिरची बनवण्यासाठी लागणारं सामान किती घेत आहे. सगळा मसाला त्यांनी इथे विकायला ठेवलेला आहे. एक ना एक छोटी वस्तू इथे ठेवलेली आहे. तुम्ही बघा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. या उन्हामध्ये आज शनिवारचा बाजार असल्यामुळे आम्ही सकाळ सकाळी लवकरच आलेलो होतो. तरीसुद्धा लोक छत्री लावून बसलेले आहेत. खूप ऊन लागतंय. आम्हाला मसाला घेण्याचं काम चालूच आहे. मोठी द्या एक असली तर पिशवी. त्यात 1.5 किलो मिरची घेतलेली आहे. मसाला घेतलेला आहे. काळं धन वगैरे काय असतंय ते वगैरे वगैरे. मिरची कशी घेतली? 1.5 किलो मिरची आणि बाकी सामान याचं पकडून 750 रुपये बिल झालेलं आहे टोटल. काका बरेच आम्हाला माहिती पटवून देत होतं. पण त्याला सामान लागले तर घ्यावंच लागेल. आणि तिथून आम्ही पुढं जिलबीवाल्याकडे गेलो. खाऊ घ्यावं म्हटलं. बऱ्याच दिवसांनी आता बाजारात फिरायला आणलेत. तर मग आम्ही दर शनिवारी बाजारात गेल्यानंतर जिथून खायला घेतो तिथं मेवा, जिलबी हे बघा दादा विकतायत. बुंदी, शेव, मेवा, खाजा, जिलेबी अर्धा किलो करावी असे बरेच आयटम त्यांनी ठेवलेले आहेत. आणि मालाची क्वालिटी इतकी छान आहे ना मित्रांनो. आम्ही इथं कोणताही न संकोच करता जे हवं ते आम्ही घेतो. खाजा म्हणा, लाडू म्हणा, बुंदी म्हणा, मेवा म्हणा, ओली मित्रांनो यांच्याकडे भेटते. खूप स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थ बनवले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, यांच्याकडे इतके गिराईक आहे ना, त्यांना रोज नवीन नवीन पदार्थ तयार करावे लागतात. सगळा ताजा माल असतो यांच्याकडे. चवीला तर एक नंबर छान लागतं. ते सामान घेतल्यानंतर आम्ही म्हटलं थोडंसं आता शेंगा घ्याव्या खायला. घरी आईला खूप आवडतात. तर ठीक आहे, सांगितले होते तर घ्यावं म्हटलं. माप तर टाका त्यावर. 1 किलो करा घे. माप टाका. चांगले त्या गोळू ना माता खायचे. 1 किलो आणि 2-3 टाक. 15 नाही बाया काय किती. बरं शेंगा करा त्यावर. बरं सांगते 15 मला परवडायला ग बाई. कांदा कसला बघितला का आधी? कांदा बी हाय. शेंगा घेऊन झाल्यानंतर त्यासोबतच आम्ही लगे कांदे पण 2 किलो घेतले. लाल मिरची बनवण्यासाठी लागतात. आणि घरी जाता जाता कलिंगड घेतलं छान असं. चला कांदा घेतलं. तर आजचा छोटासाच ब्लॉग होता मित्रांनो. आम्हाला मिरची आणायची होती, मग आम्ही जाऊन आलो. आणि बघा कलिंगड घेतलं होतं छान असं लाल भडक लागलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.